सो हे गाईज वेलकम बॅक टू स्नेहल मोरे यूट्यूब चॅनल. कशा आहात तुम्ही सर्व? आज खूप दिवसातून इंट्रो देत आहे. ॲक्च्युली मी यासाठी हा इंट्रो देते कारण का आपले खूप व्हिडिओ काढून ठेवलेले आहेत पुढे, जे मला क्रॅम्प्स म्हणजे जेव्हा मला क्रॅम्प्स चालू झाले तेव्हापासूनचे ते नेम सेरेमनीपर्यंतचे जे व्हिडिओ क्लिप्स काढून ठेवलेले आहेत साहिल आणि ह्यांनी, तेच मी आता ॲड करणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे लाईफमध्ये माझ्या काय काय झालं ते छोटे छोटे क्लिप्स म्हणजे छोटे छोटे पार्ट्स मी तुम्हाला दाखवते की नेमकं काय झालेलं. आपली गार्गी इथे झोपते, पाळण्यात झोपलेली आहे, ते ती मध्ये मध्ये ओरडते खाली. ॲक्च्युली टाईमच भेटत नाही आहे, म्हणजे कधी ब्लॉग बनवायचा, त्याला एडिटिंग करायचा. क्लिप्स खूप काढून ठेवलेल्या आहेत पण ते एडिटिंग करायलाच टाईम नाही आहे. सो आज मी म्हटलं देते इंट्रो आणि तुम्हाला आय होप सो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की. सो गाईज, मला 1 मेपासून म्हणजे 1 मेला रात्री मला क्रॅम्प्स म्हणजेच लेबर पेन चालू झालेले. पण मेन गोष्ट जे तुम्हाला शेअर करायचं आहे, स्वामी शपथ काहीच म्हणजे असं खोटं नाही की म्हणजे ब्लॉगसाठी वगैरे, हे मला स्वतःला म्हणजे सरप्राईजच ही गोष्ट. आणि गार्गी माझ्यासाठी खरंच सरप्राईजच आहे. म्हणजे मला प्रत्येकजण बोलायचे, म्हणजे सर्व बोलायचं की तुला मुलगाच होणार, तुला मुलगाच होणार. तुम्ही इन्स्टावरती जाऊन मला कमेंट्स पण वाटतं, मोस्ट ऑफ जणांच्या कमेंट्स हेच आहेत की तुला मुलगा होणार, तुला मुलगा होणार. पण मी ह्यांना बोललेली असा काहीतरी चमत्कार व्हायला पाहिजे की मुलगीच व्हायला पाहिजे लास्टला, आणि शेवटी तेच झालं. आणि ज्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी मला लेबर पेन चालू झालं रात्री, त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी नाही, त्याच दिवशी सकाळी नाही संध्याकाळी 7-7:30च्या दरम्यान आम्ही मठात जाऊन आलेलो, केंद्रात गेलेलो. आणि तिकडे काका काकी असतात, तर कोणच नव्हतं, बंद करण्यात येत होतं. तर तेवढ्यात आम्ही गेलो, तर काकीने मला तिथे विभूती लावली. तिथे मठात असताना पोटाला विभूती लावली आणि स्वामींना निरोप सांगितला की जे म्हणजे मला जे काही होईल ते सुखरूप होऊ दे, म्हणजे गाळानं व्हायला. आणि त्याच दिवशी म्हणजे मला वेडनेसडे होता ना, तर मला असं मोमोज खायचे होते. तर मी ह्यांना म्हटलं की मला मोमोज पाहिजे, तर हे बोलले नाही भेटणार. आणि असं पहिल्यांदा झालं की मी खायला मागितलं आणि ह्यांनी मला म्हणजे मोऱ्यांनी दिलं नाही, असं पहिल्यांदा झालेलं. तर मी घरी येऊन रागवली आणि तशीच झोपली, जेवली पण नव्हती. तर मला नंतर रात्री 11:30 नंतर क्रॅम्प सुरू झाले. जी ती विभूती लावलेली ना आई म्हणजे काकीने, त्याच्यावरती मला क्रॅम्प्स चालू झाले, लेबर पेन चालू झाले मला. आणि मग नंतर 12 नंतरला म्हणजे खूपच पेन व्हायला लागलं. मग नंतर मी हॉस्पिटलला गेले. पण मला हेच तुम्हाला शेअर करायचं होतं की स्वामींच्या कृपेनेच मला गार्गी भेटलेली आहे. आणि खरंच सांगते, स्वामी आहे म्हणजे तुम्ही जर स्वामींना मानलं ना तर ते आपल्यासोबत कायम. सो गाईज, तुम्ही आता ब्लॉग बघा लास्टपर्यंत कसा आहे. म्हणजे सगळं घेतलं नाही, जे ह्यांनी क्लिप्स घेतले तेच मी ॲड करणार आहे. साहिलने काही क्लिप्स घेतलेत तेच मी ॲड करणार आहे. मी तर स्वतः कधीच काहीच ब्लॉग नाही काढला, म्हणजे माझ्या माइंडसेटमध्येच नव्हतं की मला ब्लॉग घ्यायचे नाही तर काय. आणि जेव्हा बेबी वेलकम होतं तेव्हा माझी जी अवस्था होती तुम्ही बघतीलच. ॲक्च्युली तेव्हा काय झालेलं, 2 मेला गार्गी झाली आणि लगेच मला दुसऱ्याच दिवशी 3 मेला डिस्चार्ज दिला. आणि ते पण म्हणजे एकदम सरप्राईजलीच होतं डिस्चार्ज पण. कारण का माझी नॉर्मल डिलेवरी झाली. जी नॉर्मल डिलेवरी असते त्यांना 3 दिवस तरी ठेवतात म्हणजे रेस्टसाठी हॉस्पिटलमध्ये. तसं मी म्हणजे ओके होती, गार्गी पण ओके होती, म्हणून आम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी सोडलं. आणि हॉस्पिटलमध्ये मला वेगळंच वाटत होतं खरंच. लगेच दुसऱ्या दिवशी सोडलं, हे पण भारी झालं. पण तेव्हा माझी अवस्था कशी होती ते तुम्ही बघतीलच ब्लॉगमध्ये. तशी चाललेली मी नाईटीवरती, हाताला कापूस वगैरे होता. म्हणजे अवतार माझा खूप वेगळा होता त्या टायमिंगला.
तर बघा ब्लॉग मस्त एक्साइटमेंट आहे ब्लॉगमध्ये. बाय बाय. सो गाईज इथून मला लेबर पेन स्टार्ट झालेली आणि पप्पांनी मग नंतर निघत होतं म्हणून नारळ दाखवला. खूप पेन होत होतं. मी पण देवाच्या पायात वगैरे पडून घेतला आणि मग नंतर आम्ही निघालो. माझं म्हणजे क्रॅम्स माझे लेबर पेन चालूच होते. माझी ट्रीटमेंट ज्या हॉस्पिटलमध्ये चालू होती भांडूपच्या, तिथे एक म्हणजे हे झालेलं, काहीतरी घटना घडलेली 2 दिवसाआधीच. ती तुम्ही न्यूजवरती बघितलीच असेल. तर मग तिथे आम्हाला सांगितलं की इथे लाईट नाही आहे, तुम्हाला पटकन हिला घाटकोपरला न्यावं लागेल. तर आयुष्यात पहिल्यांदा हे मी ॲम्ब्युलन्समधून जाते आणि म्हणजे खूप ताईने तारक मंत्र लावलेलं होतं, ते ऐकत होतं. गाडीत बसून आम्ही पोचलो. त्यानंतर इथे सर्व वेट करत होते आणि मम्मी पण खूप थकलेल्या होत्या. मम्मी मी पप्पा झालो. इथे मोरे सांगतात मम्मीला मी पप्पा झालो. मम्मी ऐकून म्हणजे कन्फ्यूज होतात, शॉक होतात. त्यांची रिॲक्शन बघा. नंतर मोरे मला भेटायला आले फायनली आणि त्यांची परी त्यांच्या हातात पहिल्यांदा दिली आणि माझी अवस्था तर खूप बेकारच होती, पण खूप रिलॅक्स वाटत होतं जेव्हा मोरे आले आणि भेटले मला. म्हणजे तो मुमेंटच हॅप्पी होता. नंतर ह्यांनी पण घेतलं परीला आमच्या हातात. हे पण खुश होते खूप, कारण त्यांनाही मुलगीच हवी होती आणि तेच झालं.